मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. मित्रांनो, आता जर विचार केला तर महिला व बाल विकास विभागाअंतर्गत वेगवेगळ्या पदभरती चालू आहेत. या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो. यामध्ये पदांचा क्रम कसा असतो यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि काही विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न आले होते की नक्की आम्ही ज्या पदासाठी अर्ज भरलेला आहे ते पद कोणत्या गटामधले आहे, कोणत्या वर्गामधील आहे याच्याविषयी आम्हाला माहिती द्या. जर तुम्ही महिला व बाल विकास विभागातील कोणत्याही पदासाठी अर्ज भरलेला असेल तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. बघा, महिला व बाल विकास विभाग भरती अंतर्गत जर विचार केला तर पहिल्यांदा मुख्य सेविका म्हणजेच सुपरवायझर या पदासाठी 102 जागांसाठी पदभरती आलेली होती. या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती 3 नोव्हेंबर 2024. ठीक आहे, हे गट क संवर्गातील पद आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर पुन्हा आपल्याला ही नवीन महिला व बाल विकास विभागामध्ये भरती आलेली बघण्यासाठी भेटली होती. टोटल 236 जागा होत्या. अशा प्रकारे पहिली जी भरती होती त्यामध्ये 102 आणि या 236 अशा प्रकारच्या एकूण 338 जागांसाठी आता सध्याला महिला व बाल विकास विभागाअंतर्गत पदभरती चालू आहे. आता यामध्ये हे जे 236 पद आहे यांची टोटल तुम्हाला अशा प्रकारची पदसंख्या दिलेली आहे. कोणत्या पदासाठी किती इथं आपल्याला पदसंख्या आहेत याच्याविषयी माहिती तुम्हाला इथे दिसत असेल. यामध्ये बहुतेक जे पद आहे आपल्याला गट ब, गट क, त्यानंतर गट ड ची सुद्धा काही पद आपल्याला बघण्यासाठी भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारची वेगवेगळी पद बघण्यासाठी भेटतात. तर नक्की या पदांचा क्रम कसा आहे, त्यासोबत आपल्याला सर्वात मोठं जे गट अ च पद आहे मित्रांनो ते कोणतं आहे, गट ब च पद कोणतं आहे, याचा क्रम कसा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत. याची देखील जर विचार केला तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख होती 10 नोव्हेंबर 2024 रात्रीचं तुम्ही 12 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकत होते. ठीक आहे, तर बघा या पदांविषयी अतिशय महत्त्वाची माहिती आता आपण बघत आहोत. बघा, पुढे व्हिडिओ करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय माहिती देऊन घेतो मित्रांनो. जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर या पदासाठी जर अर्ज केलेला असेल तर त्याच्यासाठी तांत्रिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या पुस्तकांची माहिती मी तुम्हाला देऊन घेतो मित्रांनो. यामध्ये हे एकच पुस्तक असणार आहे. यामध्ये जे आपले तांत्रिक 3 विषय आहेत मित्रांनो यांचा संपूर्ण अभ्यास इथं दिलेला आहे मित्रांनो. यामध्ये पहिलं जो आपला विषय असणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे याच्याविषयी माहिती, त्यानंतर पोषण अभियान हा दुसरा विषय झाला आणि संगणक ठीक आहे हा तिसरा विषय झाला. तर महिला व बाल विकास विभाग भरतीतील अंगणवाडी मुख्य सेविका किंवा प्रवेशिका किंवा सुपरवायझर या पदासाठी हे एकच पद आहे मित्रांनो. वेगवेगळ्या नावांनी आपण त्याला ओळखतो. तर याच्यासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ही तांत्रिक डायरी वापरू शकता मित्रांनो. हे पुस्तक असणार आहे विजयपद पब्लिकेशनचं मित्रांनो. ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता Amazon, फ्लिपकार्ट वरतून, किंवा तुम्हाला जर ऑफलाईन घ्यायचं असेल तर जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन हे पुस्तक तुम्ही मिळवू शकता. अतिशय महत्त्वाचं हे पुस्तक असणार आहे. याच्यावरती आपले क्लासेस देखील लवकरच चालू होणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती. या पदांसाठी आपण जो आपला टेक्निकल सब्जेक्ट आहे याच्यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुपरवायझर हे जे पद, याच्यासाठी टेक्निकल जो आपला सब्जेक्ट आहे मित्रांनो त्याच्यावरती क्लास आपल्या चॅनलवरती उद्यापासून सुरू होणार आहे मित्रांनो. ठीक आहे, उद्यापासून आपल्या चॅनलवरती क्लास सुरू होणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जी बेल येते तिला क्लिक करून घ्या. तर बघा मित्रांनो, जर महिला व बाल विकास विभाग भरतीचा जर विचार केला तर यामध्ये पदांचा क्रम कसा आहे त्याच्याविषयी माहिती आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. यामध्ये जर विचार केला तर विभागीय आयुक्त यामध्ये जर विचार केला तर एकूण 6 पदांचा समावेश असतो. हे आपल्याला सर्वात वरील पद बघण्यासाठी भेटतात. यामध्ये जर म्हटलं तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे पद असतं आपल्याला वर्ग 2 चं पद मित्रांनो. त्यासोबत लेखा अधिकारी हे एक पद असतं. ठीक आहे, हे 2 पद समान याच्यामध्ये असतात असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. हा एक टप्पा झाल्यानंतर त्याच्या खालील हा एक महत्त्वाचा टप्पा आपल्याला बघण्यासाठी भेटतो मित्रांनो. यामध्ये जर म्हटलं तर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय हे राज्य स्तराचं आपल्याला पद बघण्यासाठी भेटतं. ठीक आहे, आणि राज्य स्तरावरती जर म्हटलं तर टोटल आपल्याला 19 वेगवेगळी पद यामध्ये, आणि यामध्ये हे वर्ग 1 चं पद असणार आहे. ठीक आहे, गट अ चं पद असणार आहे मित्रांनो. यामध्ये अजून 6 पद वर्ग 2 ची असतात मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचा या पदांचा इथं समावेश झालेला आपल्याला बघण्यासाठी भेटतात. आणि याच प्रमाणे जर म्हटलं तर वर्ग 2 साठी आता भरपूर इथं पदसंख्या आलेल्या आहेत मित्रांनो.
आणि यामधील बहुतेक पदांचा जर विचार केला तर आपल्याला जे पेमेंट आहे स्टार्टिंग पेमेंट इथं 45,000 प्लस तुम्हाला इथं आपल्याला बघण्यासाठी भेटत आहे मित्रांनो. तर हे जे पद असतात मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे, पेमेंट वगैरे खूप चांगलं असतं, सुविधा देखील चांगल्या असतात आणि आपल्याला अतिशय कामाचं स्वरूप चांगलंरित्या बघण्यासाठी भेटतं मित्रांनो. ठीक आहे, तर या पद भरतीसाठी तुम्ही अर्ज केला असाल तर व्यवस्थित तयारी करा. याच्यासाठी लवकर भरती येत नाही, परंतु आता आली आहे, जागा देखील थोड्या जास्त आहे. तुम्ही चांगली तयारी केली तर नक्कीच तुम्ही तिथं कुठं ना कुठं इथं ज्या पण पदासाठी अर्ज केलेला आहे तिथं पात्र होऊन तुमचं देखील इथं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटू शकतं. पुढे जर म्हटलं तर बघा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यामध्ये वर्ग 1 चं जे पद आहे मित्रांनो, याच्यामध्ये पदांचा समावेश जो आहे, याच्यामध्ये हे जे आपल्याला विभाग आहे ते कशा प्रकारचे, याच्या खाली विभाग आपल्याला जे बघण्यासाठी भेटतात ते कशा प्रकारे होतात याच्याविषयी माहिती दिलेली आहे. तर यामध्ये पहिल्या विभागामध्ये जर म्हटलं तर जिल्हा आपल्याला जे परिवीक्षा अधिकारी बघण्यासाठी भेटतात, याच्यासाठी देखील आता वर्ग जे 3चं पद आहे याच्यासाठी देखील आता पद भरती चालू आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला हे जे 3चं पद आहे, हे वर्ग 3चं पद आहे, याच्यामध्ये संरक्षण अधिकारी झालं. ठीक आहे, संरक्षण अधिकारी यामध्ये देखील आपल्याला बघण्यासाठी भेटतं. यामध्ये हे जिल्हास्तरीय आहे आणि हे तालुकास्तरीय आहे. यांच्यासाठी आता सध्याला पद भरती चालू आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि परिवीक्षा अधिकारी याच्यासाठी सुद्धा आता सध्याला पद भरती चालू आहे. हे पद तुम्ही बघितलेले असतील जाहिरातीमध्ये, परंतु नक्की हे कोणत्या लेवलचं पद आहे, कोणत्या स्तराचं पद आहे हे तुम्हाला माहिती नसतं. ठीक आहे, आता संरक्षण अधिकारीसाठी सुद्धा पदसंख्या चालू आहे. तर यामध्ये काही पद आपल्याला जिल्हास्तरीय बघण्यासाठी भेटतात, काही जे पद आहेत ते तालुका स्तरावरची आपल्याला बघण्यासाठी भेटतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला या पदांचा समावेश असतो. आणि इथून खाली जर म्हटलं ते वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक हे वर्ग 3चीच पद आहेत मित्रांनो, परंतु याच्या खालील ते पद असणार आहे मित्रांनो. त्यानंतर खाली असतं विधी सल्लागार. त्यानंतर जर म्हटलं तर डाटा एंट्री ऑपरेटर याच्या खालील पद आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर ठीक आहे, हे जे संरक्षण अधिकारी ह्याच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये त्याच्या खालील पद आपल्याला सहाय्यक तालुका स्तरावरती आपल्याला हे पद बघण्यासाठी भेटतं. ठीक आहे, तालुका स्तराचं हे पद आहे. याच्यामध्ये हे जिल्हास्तरीय, हे तालुकास्तरीय. ठीक आहे, आणि त्यानंतर बहुउद्देशीय कर्मचारी हे तालुका स्तरावरती आपल्याला वेगवेगळे पद बघण्यासाठी भेटतात. त्यानंतर पुढे आपल्याला काही वाहन चालकची सुद्धा पद बघण्यासाठी भेटतात, जे की वर्ग 3 मध्ये येतात. वाहन चालक वर्ग 3 मध्ये, तर हे या स्तरातील पद आहेत मित्रांनो. हे आपल्याला पहिल्या स्तरातील पद आहे, हे आपल्याला समजून चालायचंय मित्रांनो. हे जिल्हा परिवीक्षा अधिकारीच्या खालील आपल्याला वेगवेगळी पद बघण्यासाठी भेटतात. त्यानंतर हे संरक्षण अधिकारी हे जे जिल्हास्तरीयचे पद असतात मित्रांनो, त्याच्या खाली हे पद बघण्यासाठी भेटतात. विधी सल्लागार आणि डाटा एंट्री ऑपरेटर हे व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर खाली जर म्हटलं तर अजून आपल्याला पुढे संरक्षण अधिकारी वर्ग 3चं जे पद आहे मित्रांनो, हे जे तालुका स्तरावरती देखील पद बघण्यासाठी भेटतं आणि त्याच्या खाली हे पद असणार आहे मित्रांनो. तर बघा, तुमचं पद कोणतं असणार आहे, त्या पदासाठी जर तुम्ही अर्ज केला असाल तर तुमचा स्तर कोणता, कोणत्या लेवलचं पद आहे हे तुम्हाला इथून समजून येईल. आणि वाहन चालक हे वर्ग 3चं पद झाल्यानंतर खालील पद आपल्याला वर्ग 4 गट ड चं पद बघण्यासाठी भेटतं, शिपायाचं पद मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही लेवल आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर अजून आपल्याला हा क्रम पुढे आपल्याला वेगवेगळ्या रीती आपल्याला झालेला बघण्यासाठी भेटेल. आता जिल्हा परिषद महिला व बाल विकास विभागा अंतर्गत एकूण वेगवेगळे 34 कार्यालय आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी पदे बघण्यासाठी भेटतात. याच्यामध्ये आपल्याला जिल्हा जे कार्यक्रम अधिकारी आहे हे वर्ग 1 चं पद असतं मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यासाठी असतं. ठीक आहे, त्यानंतर कक्ष अधिकारी आपल्याला हे वर्ग 3 चं पद असणार आहे मित्रांनो. त्याच्या खाली आपल्याला अधीक्षक, त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखाचं पद असतं वर्ग 3 चं. त्यानंतर सांख्यिकी सहाय्यक याच्यासाठी सुद्धा आता पद भरती चालू आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे या विभागातलं पद आहे मित्रांनो, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या खाली आहे वरिष्ठ सहाय्यक वर्ग 3 चं पद, कनिष्ठ सहाय्यक वर्ग 3 चं पद, वाहन चालक याच्यामध्ये देखील पद आहे आणि शिपायाचं देखील हे पद आपल्याला याच्यामध्ये देखील बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो. तर या पदांचं जे स्वरूप आहे या स्वरूपामध्ये तुम्हाला हे पद बघण्यासाठी भेटतात मित्रांनो. ही संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. कोणतं पद कोणाच्या खाली येतं आणि त्यासोबत आपल्याला याचा क्रम कसा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. सर्वात टॉपचं पद कोणतं, ठीक आहे, सर्वात खालचं पद कोणतं या विभागामध्ये, महिला व बाल विकास विभाग याच्यामध्ये हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला वर्ग 4 चं पद कोणतं आहे, सर्वात खालचं शिपायाचं पद. त्यानंतर वर्ग 3 मध्ये कोणकोणती पद येतात यांचा देखील तुम्हाला इथं अभ्यास असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो, किंवा माहिती असणं गरजेचं असणार आहे. तर त्या संदर्भात ही माहिती मी तुम्हाला देऊन घेतलेली आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त आपले रेग्युलर क्लास उद्यापासून चालू होणार आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून घ्या. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिलाही क्लिक करून घ्या, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.